येस बागपाडा बाईक कोणाची त्या ठिकाणी आहे लॉंगन एरियामध्ये प्लीज काढा रिक्षा आहे का यस रिक्षा आहे थोडीशी त्रासदायक ठरते मिरर चमकते आणि खेळाडूंना थोडासा अडथळा निर्माण होतोय प्लीज दक्षता घ्या आणि ती रिक्षा कोणाची असेल तर थोडीशी बाजूला करा आयोजक आपण लक्ष द्यायचं आहे दोन सामने या ठिकाणी आपण पाहिले तर जिंकले सकाळच्या सत्रामध्ये कृपादेवी वॉइस उमराले या टीमनं आता मात्र दुपारचं सत्र मैदानाच्या आतमध्ये ऑन होतंय दुपारच्या सत्रामधील आपण 4 संघ इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत त्याच्यातील पहिला मॅच जय भवानी वंगणपाडा वर्सेस एमबी स्पोर्ट बागपाडा या दोन टीम मध्ये त्याच्यानंतर एकलव्य स्पोर्ट मांगरुणीपाडा अँड धावगादेवी स्पोर्ट बोईदापाडा या दोन टीम मध्ये नंतर पाहणार आहोत प्लीज रिक्षा हटवायची आहे आज या स्पर्धेचा आपण पाहिला तर पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील 12 संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत त्याच्यातील 4 संघ आपण पाहिले सकाळच्या सत्रामध्ये आता दुपारच्या सत्रामध्ये 4 संघ पाहणार आहोत त्याच्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील 4 संघ म्हणजे आजच्या दिवसातील इन ऍक्शन मध्ये आपल्याला एकंदर संघ आपण पाहिले तर 12 संघ पाहायला मिळतील मॅचला होते सुरुवात पहिलं षटक टाकण्याकरता पहिला बॉल आपण पाहिला तर उजव्या एसटीवर टाकला होता परंतु काय जबरदस्त झेल या ठिकाणी पकडला गेलाय आणि पहिल्याच बॉल वरती प्रल्हाद गिंधोले मात्र डगआउटच्या दिशेनं रवाना होतोय प्रल्हाद गिंधोले एक जबरदस्त खेळाडू होता परंतु त्याला मात्र यावेळेस पहिल्या बॉल वरती डगआउटच्या दिशेनं पाठवलंय धन्यवाद डीजे पहिल्या बॉलवरती सफलता प्राप्त केले गोलंदाज संदीप वलवीन यावेळेस षटकातील पुढचा बॉल फुल टॉस डिलिव्हरी समोरच्या दिशेनं गॅप मध्ये चेंडू रवाना झालाय दोन क्षेत्ररक्षक पुढे जरूर आले होते लॉंग ऑन अँड लॉंग ऑफच्या मधून हा चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर रवाना होतोय 4 धावन करता येतो हा शौकार 4 रन चौकार या ठिकाणी पेश केला चौकारनं धावफलक मात्र ओपन झालाय जय भवानी वंगणपाडा टीमचं यावेळेस फुल टॉस डिलिव्हरीवरती मिस टाइम फटका पाहायला मिळतोय आउटफील्ड बाहेरच्या मात्र यावेळेस हा झेल मात्र पकडलाय शॉट सॉरी धन्यवाद डीजे शॉट मिडॉनच्या दिशेने मात्र झेल हा पकडला गेला आणखी एक महत्वाचा बॅटर डगआउटला परततोय दीप्तेश हा मात्र बाद होतोय रोहित वाघ मैदानाच्या आतमध्ये इन झालाय
4 ओव्हरचा मॅच आहे आणि हे पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं संदीप वळवीचा. यावेळेस हा चेंडू तेज तरार होता, डॉट बॉल येतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर विकेट आणि आता मात्र हा डॉट बॉल. व्हेरिएशन पाहायला मिळतोय गोलंदाजीमध्ये. गोलंदाज आपण पाहिलं तर संदीप वळवी जो संघाचा संघनायक आहे आणि निश्चितच चांगला खेळ त्याच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलाय. यावेळेस षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय उंची जास्त, दिशा कमी पाहायला मिळते. काऊ कॉर्नरच्या दिशेनं हा झेल मात्र सोडला गेलाय. झेल पकडण्याची ऍक्शन आपण पाहिली तर निश्चितच चांगली होती असं वाटलं होतं. शतरक्षक झेल जरूर पकडेल, परंतु शेवटच्या क्षणी त्याच्या हातातून झेल मात्र पुन्हा एकदा लँड झाला आणि झेल मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर ड्रॉप होत्या. यावेळेस हा डॉट बॉल होतोय. षटकाची झाली या समाप्ती. पहिले षटक संपन्न झाले. 2 बाद 6 अशी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते जय भवानी वंगणपडा टीमची. जय भवानी वंगणपडा टीम म्हटलं तर निश्चितच विजय नडगे हे निश्चित सातत्याने त्यांना सपोर्ट करत असतात. मागचा हप्ता आपण पाहिला तर सह्याद्री चषकामध्ये एक मोठा कारनामा जरूर केला होता जय भवानी वंगणपडा टीमनं. जवळजवळ 3रा पारितोषिक त्यांनी त्या ठिकाणी पटकावलं. त्याच्यानंतर बेस्ट गोलंदाज, बेस्ट फलंदाज किताब देखील पटकावला. रोशन हा खेळाडू बेस्ट फलंदाज ठरला होता. एक कूलर देखील पटकावताना निश्चितच हा खेळाडू पाहायला मिळाला होता. त्याच्यानंतर परशुराम गिरंधोले सह्याद्री चषकामध्ये त्याला देखील आपण पाहिला तर उत्कृष्ट गोलंदाजा किताब त्याने देखील पटकावला होता. 8 विकेट त्याने मिळवले होते. परंतु यावेळेस आपण पाहतोय हा सरपंच उपसरपंच चषक टिवरी गावचा पिक्षो जरूर पाहायला मिळतोय. मात्र दुसरं षटक टाकण्याकरता महेश भडांगे मैदानी शात मध्ये इन होतोय. ब्रेक, लेग ब्रेक टाकण्याची कला गोलंदाज महेश भडांगे याच्याकडे आहे आणि ती कला या ठिकाणी दाखवली जाईल का, आपलं गुणकौशल्य प्राप्त केलं जाईल का. त्याच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर रोशन गिरंधोले नावाचा खेळाडू ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पहिला बॉल राऊंड द विकेटनं. यावेळेस आपण पाहिलं तर हा थोडासा वेगवान बॉल होता आणि पंचांनी ते दर्शवले. चेंडू तिच्या थोडासा बाहेर जाताना जरूर या ठिकाणी पाहायला मिळाला. उजव्या बाहेर हा चेंडू मात्र टाकला गेलाय. डाव्या हाताचा बॅटर ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय. या ठिकाणी चांगली पार्टनरशिपची गरज आहे. सुरुवातीला आपण पाहिलं तर प्रल्हाद गिरंधोले आउट झाला. त्याच्यानंतर दीप्तेशनं चांगला खेळ करण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र त्याला देखील झेलच्या स्वरूपामध्ये बाद केलं गेलं. षटकातील हा पुढचा बॉल. कदाचित अजून एक हा वाईट बॉल या ठिकाणी टाकला जातोय. जे पहिल्या गोलंदाजाने कमावलंय ते गमावलं जाईल का या षटकामध्ये. परंतु आपण या ठिकाणी पाहिला तर महेश भडांगे एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे, परंतु त्याच्याकडनं अशी गोलंदाजी निश्चितच पाहायला मिळत नाहीये. परंतु यावेळेस दिशा थोडीशी भरकटली. चुकीच्या दिशेनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. लेन अँड लाईन मध्ये सुधारणा करावी लागेल. यावेळेस मात्र हा चेंडू येतोय डॉट. यावेळेस परफेक्ट लाईन पकडले आणि ती पकडायला हवी होती, कारण पहिले 2 वाईट आले होते. थोडासा प्रेशर गोलंदाजीवरती, गोलंदाज आपण पाहिला तर महेश भडांगेवरती आलं होतं. आता ते डॉट बॉलने तर प्रेशर मात्र भरून काढलंय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॅटनं चेंडूला हाफ व्हॉलीवर घेतला आणि चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी होतो षटकार.
धन्यवाद अडीज. जो बॉलचे बाउंड्री पंच आहेत त्यांना विनंती आहे चेंडू मैदानाच्या आतमध्ये लगेच पुरवायचा आहे. यावेळेस आपण पाहिलं तर लेट कटचा हा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातो यावेळेस गली रिझनच्या दिशेनं. शेवटच्या क्षणी आपण पाहिलं तर हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील रवाना झालाय. 4 धावांकरिता शेवटला आपण पाहिलं तर एक चांगला आपण जरूर पाहायला मिळतं. सुंदर ड्राईव्ह त्या ठिकाणी मारली होती क्षेत्ररक्षकानं. आपण रिप्ले मध्ये ते दृश्य पाहू शकता कशा पद्धतीने हा लेट कटचा फटका या ठिकाणी खेळलाय गली रिझनच्या दिशेनं. डाईव्ह तर जरूर मारली होती परंतु चेंडू थांबवू शकला नाहीये. चौकार येतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे आणि निश्चितच पकडतो झेल आणि समाप्त होतोय. रोशन गिरंडोले या खेळाडूचा खेळ आउट. ब्रेक पद्धतीचा हा बॉल होता आणि त्याला अगदी खिचून मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला केला होता. फटक्यामध्ये एवढी ताकद नव्हती आणि निश्चितच आपण पाहिला तर चेंडूला सीमारेषेच्या बाहेर क्लिअर करू शकला नाही बॅटर रोशन. काऊ कॉर्नरला मात्र झेल त्या ठिकाणी पकडला गेला. आणखी एक मोठा धक्का बसलाय जय भवानी वंगणपडा टीमला. भगवान न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. जवळजवळ आपण पाहिला तर दुसरं षटक या ठिकाणी ऑन आहे आणि दुसऱ्या षटकातील चेंडू टाकून झाले. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 आणि धावसंख्या आपण पाहिली तर 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. धाव फलक खूप चांगला आहे परंतु एक निगेटिव्ह बाजू आपण या ठिकाणी पाहिली. टीम जे भवानी वंगणपडा टीमचे ते महत्वाचे बॅटर होते त्यांना मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. या ठिकाणी आपण पाहिलं तर निश्चितच ओव्हर थ्रो झालाय परंतु नाही कुठल्याही प्रकारचा जोखीम घ्यायच्या तयारीमध्ये नाही येते दोन्ही बॅटर. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल न धावसंख्या मात्र स्थिर आहे 18 या कड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस ॲप ट्रॅकर बॉल अगदी चेंडूला खेचून मारलाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा शरीरावरती जरूर आला होता परंतु काय फटका एक्झिक्यूट केला या ठिकाणी. चेंडूला पाठवलाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता येतो हा षटकार. धन्यवाद डीजे धन्यवाद. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय. असं वाटलं होतं की फलंदाज बाद झाल्यानंतर थोडासा खालून खेळण्याचा प्रयत्न निश्चितच केला जाईल परंतु नाही. डगआउट मधून सेट होऊन आलेत बॅटर भगवान आणि त्यांना ठोकला या ठिकाणी हा महत्वाचा षटकार. आणि षटकाराच्या साहाय्याने धावफलक पाहिले तर जय भवानी वंगणपडा टीम्स जाऊन पोहोचलंय 12च्या सरासरीनं 24 आकड्यावरती. परंतु या 24 धावा बनवत असताना त्यांनी महत्वाचे 3 जे बॅटर आहेत ते गमावलेत असं म्हणायला काही हरकत नाहीये. यानंतर निश्चितच आपण पुढे सूरज येतोय नंबर 3 क्रमांकासाठी. जे षटक आपण पाहणार आहोत नंबर 3 सूरजच्या माध्यमातून. सूरज बरफ एक उभरता सितारा आहे नवीन खेळाडू. बघूया सूरजची कशी गोलंदाजी राहते या ठिकाणी. यावेळेस आपण पाहिलं तर सूरजच्या पहिल्या बॉल वरती स्वागत केले. स्वागत करेंगे सबका स्वागत. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्याच बॉल वरती हा मोठा फटका पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. धावसंख्या आता मात्र आपण पाहिले तर जाऊन पोचते ती 30 आकड्यावरती.
गाडी चुकचुक नाही तर आता मात्र वेगाने चालते जय भवानी वंगणपाडा टीमची. यावेळेस अजून एक मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडूला पाठवले कॉर्नर बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावन करता येतो हा षटकार. धन्यवाद डीजे. आता मात्र षटकारांच्या ऑन हॅट्रिक वर असणार आहे मिस्टर रोहित वाघ. काय जबरदस्त बॅटिंग करतोय. असं वाटलं होतं प्रल्हाद बाद झालाय, रोशन बाद झालाय, त्याच्यानंतर दीप्तेश देखील बाद झालाय, परंतु कुठल्याही दडपणामध्ये हा बॅटर खेळताना दिसत नाहीये. अगदी वाघासारखी झेप घेतोय बॅटिंग मध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चेंडू टाकून झाले तर तिसऱ्या षटकातील 3 षटकातील पुढचा बॉल. यावेळेस अजून एक मोठा बिग येतोय. चेंडू जाईल लॉंग ऑन वर बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावन करता येतो हा षटकार. धन्यवाद डीजे. म्हटलं जातं ना आकाशात फिरतोय पक्ष्यांचा थवा, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये सुटले सध्या मैदानाच्या आतमध्ये षटकारांची हवा. काय जबरदस्त बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू मध्ये तब्बल 20 या संख्येवरती खेळतोय रोहित वाघ. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर स्टंपच्या खूपच बाहेर टाकला गेलाय. तेच आपण या ठिकाणी पाहिलं तर आमचे पंच सुरेंद्र घाटल सरांच्या माध्यमातून हा वाईट बॉलचा इशारा आमच्या गुण लेखापर्यंत पोहोचवला जातोय. एक चांगला ॲक्युरेट डिसिजन सातत्याने आपण पाहतोय. यावेळेस आणखी एक हा वाईट बॉल असणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते जाऊन पोहोचली आहे ती 44 44 आकड्यावरती. असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये कमी धावा आल्या होत्या. जय भवानी वंगणपाडे टीमची गाडी थोडीशी मागे राहिली होती, परंतु या ठिकाणी पिकअप पकडलंय धावसंख्येला. त्याचं कारण रोहित वाघ करणं चांगली बॅटिंग होत्या. आता मात्र डॉट बॉल येतोय. डॉट चेंडू जरूर खेळलाय, परंतु चांगले फटके देखील आलेत त्याच्या बॅटमधनं. यावेळेस मात्र इष्टिरक्षक बीट होते. सुरुवातीला आपण पाहिलं फलंदाज बीट झाला, त्याच्यानंतर इष्टिरक्षक बीट झाला, त्याच्यानंतर लॉंग स्टॉप चा खेळाडू देखील बीट झाला आणि चेंडू मात्र शेवटच्या क्षणी आपण पाहिला तर सीमारेषेच्या बाहेर देखील गेलाय. 22च्या सुरूमध्ये येतात ह्या 4 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने वळूया. धन्यवाद. अधिकचे 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न होते. धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर 48 पाहायला मिळतात. विश्वनाथ भरप नावाचा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पहिला बॉल. यावेळेस आपण पाहिला तर पहिला बॉल आणि पहिलाच बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावन करता षटकार. धन्यवाद रिझे. धन्यवाद. षटकारांची दुसरी हॅट्रिक पाहायला मिळेल का भगवान करणं. मागच्या ओव्हरचा आपण पहिला शेवटचा बॉल होता त्याच्यावरती देखील षटकार ठोकला होता आणि ज्यावेळेस चौथ्या षटकाला सुरुवात होत आहे आणि चौथ्या बॉलच्या पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. कदाचित दुसरी हॅट्रिक पूर्ण करण्याची संधी आहे भगवान या बॅटरकडे. यावेळेस अँगल मात्र चेंज केलंय.
राऊंड द विकेट न गोलंदाजी टाकली जाईल. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर निश्चितच पडल्यानंतर अगदी इष्टांच्या वरून हा चेंडू गेला. तीच पंचांनी या ठिकाणी दर्शवले. चेंडू असणार आहे डॉट. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 54च्या घरामध्ये. यावेळेस फटका सुंदर आहे. ऑन साइडला चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावणे करता. हा देखील येतो एक मोठा फटका षटकार. षटकार या ठिकाणी पेश केला आणि षटकारांना धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 60च्या घरामध्ये. यावेळेस आणखी एक हेलिकॉप्टर शॉट पाहायला जरूर मिळाला, परंतु पहिला क्षेत्ररक्षक आपण पाहिला तर काऊ कॉर्नर वरती आला होता, त्याला मिस करून चेंडू मात्र सीमारेषेच्या लगत अगदी गेला होता, परंतु लॉंगांच्या क्षेत्ररक्षकांना चांगला बॅकअप मिळाला आणि निश्चितच तो चौकार या ठिकाणी अडवलाय असं मला काही हरकत नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 62 या कडावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आहे ऑन साइडला. एकदा वेगाने पूर्ण केला, दुसरा धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील मैदानी मध्ये कंप्लीट होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 64 या कडावरती. आता मात्र या इनिंग मधला शेवटचा बॉल असणार आहे. यानंतर टॉस साठी रेडी राहायचंय टीम एकलव्य स्पोर्ट मांगुर्णी पाडा अँड धावगा देवी स्पोर्ट बोईदापाडा. एकाच एरियातील हे दोन संघ आपण पाहणार आहोत. यावेळेस शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या बॉल वरती आक्रमण केलंय भगवान आणि चेंडूला पाठवलंय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावन करता येतो आणखी एक विजिट षटकार. धन्यवाद. ओडिसी आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. एकलव्य स्पोर्ट मांगुर्णीपाडा आणि धागवादेव स्पोर्ट बोईदापाडा या दोन टीम मध्ये. चला दोन्ही टीमचे संगणक आपण त्वरित यायचं आहे अतिथी कक्षामध्ये. ते आपण पाहतोय नुकताच मनोजी गोवारी यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी संपन्न केला जाईल. हेड अँड टेल असा कॉल द्यायचा आहे. टेल असा आवाज येतोय मांगुर्णीपाडा टीम कडे मात्र येतोय हेड. टॉसचा निकाल आपण पाहिला तर धागवादेव स्पोर्ट बोईदापाडा टीमच्या बाजूने टॉसचा निकाल लागलाय. डिसिजन काय असणार आहे? आम्ही फलंदाजी करूया. सुरुवातीला तुम्ही गोलंदाजी करणार आहात. मांगुर्णीपाडा टीमच्या विरोधामध्ये कधी तुमचा खेळ झाला होता का? नाही, फर्स्ट टाइम आहे. फर्स्ट टाइम तुम्ही निश्चितच त्यांच्या सोबत खेळणार आहे. तर सुरुवातीला तुम्ही गोलंदाजी करणार समोरच्या संघाला फलंदाजी करणार तर समोरच्या संघाला किती धावांचा टार्गेट निश्चितच दिला जाईल? 40 ते 50 पर्यंत करण्याचा प्रयत्न करू आम्ही. असे कुठले जे सलामीला बॅटिंग करण्यासाठी मैदाना येतील खेळाडू त्यांची नावे आम्हाला या ठिकाणी कळतील? सागर पवार आणि संदीप अंधे. येस, बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील तुमच्या टीमला.
तर एकलव्य स्फोट मागवणेपाडा टीमचा संघनायक माझ्यासोबत जोडला जातो. टॉस किती महत्वाचा तुमच्या टीम करता? आम्हाला टॉस जिंकला असता तर आम्ही फिल्डिंगच घेतली असती. अगदी मनासारखं झालंय. टॉस हरल्यानंतर देखील तुम्हाला फिल्डिंग मिळालेली आहे, तर समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 30 ते 40 पर्यंत. एकंदर या ठिकाणी आले तर या ठिकाणी जो क्लायमेट तुम्ही पाहिला, स्पर्धेचं आयोजन नियोजन याबद्दल काय मत आहे? खूप चांगलं आहे आयोजन. तर शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. तर मित्रांनो, टॉस बॉक्स न्यूज अशी आहे, टॉसचा निकाल आपण पाहिला तर तो लागलाय धागवा देव स्फोट भोयतापाडा टीमच्या बाजूनं. त्यांनी घेतलाय बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय आणि गोलंदाजी करावी लागेल ती म्हणजेच एकलव्य स्फोट मांगोर्णीपाडा टीमला. धन्यवाद. तर 71 धावांचं लक्ष्य निश्चितच पूर्ण करावा लागेल टीम एमबी स्पोर्ट संघाला. पहिलं षटक टाकण्याकरिता रोहित वाघ बॅटिंग लाजबाब केली आहे, गोलंदाजी देखील चांगली आहे याच्याकडे. बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी राहील. मोठं टार्गेट सेट जरूर केले. षटकातील पहिला बॉल एवढेच बॅट न खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता आणि पहिल्याच बॉलवरती कॉटन बॉलच्या स्वरूपामध्ये फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, तो म्हणजे मिस्टर जयदीप वलवी. मिलिंद गिंदुलेच्या मदतीनं हा मात्र झेल या ठिकाणी पकडला गेलाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये पहिला धक्का बसतोय एमबी स्पोर्टला. महेश भडांगे नंबर 3 वरती खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी तर चांगली केली होती महेशनं, परंतु बॅटिंग कशा पद्धतीची राहिली याच्यावरती लक्ष निश्चितच द्यावं लागेल. कारण संघ आपला जर या ठिकाणी पाहिला तर थोडासा अडचणीमध्ये सापडलाय आणि त्या अडचणीमधून आपल्या संघाला बाहेर काढलं जाईल का? बॅटिंग तर चांगली आहे महेशकडे, परंतु रोहित वाघच्या विरोधामध्ये निश्चितच चांगला खेळ करावा लागेल. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर ऑन साइडला वळवलाय. लॉंगॉनला मात्र चेंडू जरूर आला होता. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2 या आकड्यावरती. अतिशय जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. निसर्गाच्या सान्निध्यामध्ये लपलेलं हे टिवरी गाव आणि टिवरी गावामध्ये आपण पाहतोय हा मानाचा अभिमानाचा सन्मानाचा सरपंच उपसरपंच चषक 2025 चा भव्य मेळावा. यावेळेस आपण पाहिलं इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. रोशन पुढे आलाय त्या ठिकाणी आणि रोशनच्या सहाय्यानं हा झेल मात्र निश्चितच पकडला गेलोय आणि दुसरा धक्का बसतोय एमबी स्पोर्टला. दोन विकेट मात्र ठिकाणी डाऊन झालेत या पहिल्या ओव्हर मध्ये. अजून सुद्धा आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे.
यावेळेस हलक्या हाताने जनरल पुश केलं या ठिकाणी. फाईन लेगच्या दिशेने चेंडू रवाना झालाय. 2 धावा पूर्ण झाले जरूर. कदाचित तिसरीचा प्रयास केला जाईल का, परंतु नाही असे उत्तर आले. 2 धावा येतात. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 2-4 या आकड्यावरती. एमबी स्पोर्ट लक्ष खूप मोठं आहे आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचं असेल तर निश्चितच मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके एक्झिक्यूट करावे लागतील, खेळावे लागतील मोठे शॉट. षटकातील पुढचा बॉल यावेळेस लिडिंग एज काम तमाम होईल का. यस, आणखी एका विकेटचं पतन. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सायनाथ भडांगे देखील होतोय आउट. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती 2, तिसऱ्या बॉलवरती विकेट, चौथ्या बॉलवरती 2 आणि 5व्या बॉलवरती देखील विकेट. काय गोलंदाजी होते. एस डीजे धन्यवाद. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हा चेंडू आपण पाहिला. ओ ये क्या हुआ, अंपायर कुछ अपना अंदाज यहाँ पे चेंज कर रहे. कई बार हमारे अंपायर जयेंद्र वाघे को भी आपने देखा होगा, बहुत ही अनोखे अंदाज से इशारा देते. यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू मात्र येतो या ठिकाणी डॉट. षटकाची झाली या समाप्ती. पहिलं षटक समाप्तीनंतर 71 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना आपण पाहिला तर एमबी स्पोर्ट ची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 3-4. धन्यवाद. नंबर 2 चे षटक टाकण्याकरिता गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर परशुराम गेंदोळे. सह्याद्री चषकामध्ये निश्चितच उत्कृष्ट गोलंदाज किताब ह्या खेळाडूने पटकावला होता. जवळजवळ 8 विकेट त्याच्या नावावरती आपण पाहिले होते. कदाचित या सरपंच उपसरपंच चषकामध्ये पहिली विकेट मिळवेल का. यस, पकडला जातो झेल. आणखी एका विकेटचा पतन आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं संदीप वलवी देखील होतोय आउट. त्याच्या खेळीवर निश्चितच आशा पल्लवित होत्या एमबी स्पोर्टच्या, मात्र त्या आशा निराशाला जात आहेत. आणखी एका विकेटचं पतन आउट. धन्यवाद. षटकातील पुढचा बॉल यावेळेस ओव्हर पिच बॉल होता आणि त्याच्यावरती आलेला हा मोठा विकेट. अरुणच्या बॅट मधनं हा येतोय षटकार. धन्यवाद. डीजे डगआउट मधून सेट होऊन आलाय हा बॅटर आणि आल्या आल्या ठोकला या ठिकाणी षटकार. कुठल्याही प्रकारचा दडपण वाटत नाहीये अरुण वरती. जो त्याचा नॅचरल गेम आहे तो खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्याच्या माध्यमातून केला जातोय आणि धावफलक देखील खूप मोठं चेस करायचं आहे. 71 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे अवघ्या 4 ओव्हर मध्ये. यावेळेस मात्र दांडे गुल फर्निचर उद्ध्वस्त केलंय. एक तुम्हारे एक हमारे असं चित्र मैदानी शार्क मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अरुण देखील आउट. धन्यवाद.
षटकातील पुढचा बॉल यावेळेस हो चांगलं क्षेत्ररक्षण मिलिंदच्या माध्यमातून आणि चांगली फेकी देखील पाहायला मिळते. विकी उराडे न्यू बॅटर आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेनं फटका फसला होता आणि निश्चितच वरूनच्या माध्यमातून तो झेल मात्र लॉंग ऑफला पकडला जातोय. धन्यवाद. चांगला झेल मात्र या ठिकाणी पकडला जातोय. फर्स्टच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगले गोलंदाजी आतापर्यंत राहिले. मी का सह्याद्री चषकामध्ये बेस्ट गोलंदाज ठरलं होतं त्याचं उत्तर या सरपंच आणि उपसरपंच चषकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत 3 विकेट त्याने मिळवलेत या ओव्हर मध्ये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर चेंडू पाण्यात थोडासा बाउन्स झाला आणि बॅटर आपण पाहिला तर अंकित होता ऑन स्ट्राईक वरती. त्याची बॅट आपण पाहिली ना तर थोडीशी खालून फिरली गेली. स्विंग अँड मिस हा होतोय येतोय डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहिली तर 2 षटक समाप्तीनंतर 11 या कड्यावरती जाऊन पोहोचल्या. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिल्यानंतर 60 धावा बनवायचे आहेत 12 बॉल मध्ये. आता मात्र वाटतं यंगस्टरला या ठिकाणी संधी दिली जाते की काय, कारण अकाउंट मध्ये बॅलन्स भरपूर आहे जय भवानी वंगणपाडा टीमच्या आणि निश्चितच एक संधी जरूर दिले. गोलंदाज आदेश येतोय नंबर 3 वरती गोलंदाजी करण्यासाठी. आदेश वांगड षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. राईट मोर द विकेट ना. ओ हो सुंदर चेंडूची हाताळली. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळला होता. ब्रेक जरूर पाहायला मिळाला. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडू जरूर पाहायला मिळतोय. मिडविकेटला चांगला झेल होता परंतु पकडू शकला नाहीये क्षेत्ररक्षक. झेल होते ड्रॉप. गोलंदाजी खूप चांगली आहे आदेशकडे देखील. चूक टप्पा आहे त्याच्याकडे. कदाचित बाहुबली पिक्चर मधला कटप्पा त्याने देखील पाहिला असेल आणि तीच मनामध्ये घेऊन हा चेंडूचा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस हो पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून दिली होती आदेशनं परंतु झेल पकडू शकला नाहीये. काऊ कॉर्नरचा खेळाडू जो होता त्याच्याकडनं पुन्हा एकदा झेल होते ड्रॉप. षटकातील पुढचा बॉल यावेळेस इनफिल्डच्या वरून डीप कव्हरच्या दिशेनं चेंडू मात्र एका टप्प्यानं रवाना झालाय. 4 धावांकरता येतो चौकार. धन्यवाद. चौकार जरूर आलाय. चौकारनं धावसंख्या जाऊन पोचली ती 17 या कड्यावरती. तो प्रत्येक बॉल वरती मोठा हिट जरूर या ठिकाणी करायचा आहे कारण अजून आपण पाहिलं तर दिल्ली बहुत दूर आहे. दिल्ली पर्यंत जर प्रवास करायचा असेल आता मात्र गाडीने नाही तर विमानाने प्रवास करावा लागेल. चेंडू तर मैदानाच्या बाहेर पाठवावा लागतील.
7 आणि पहिल्याला 4 किती झाल्या बघ 17 झाल्या असते 17 कशा 17 झालेत रे पहिला डॉट आला सिंगल सिंगल 4 नंतरचे दोन्ही पण डॉट आले ना वाईट टाकलाय का एक नाही ना चार तिसऱ्याला 6 आले ना हा 17 झाले का 11 आणि 17 झाले झाला आता डॉट आला तो यस धावसंख्या झाली ती 17 थोडस मिसअंडरस्टँडिंग झालं होतं मात्र ते सुधारायला गेले वरून येतो गोलंदाजी करण्यासाठी वरूनचा निश्चितच हा पहिला बॉल आपण पाहिला तर चांगला जरूर पाहायला मिळतोय गुड लेन वरती चेंडूची हाताळणी या ठिकाणी केली होती सपल क्रॉस झाले होते बॅटर हुकचा फटका खेळण्याकरता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये डॉट बॉल येतोय यानंतर आणखी एक बिग मॅच आपण पाहणार आहोत एकलव्य स्फोट मांगुर्णी पाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये धावगा देवी स्फोट मोहिता पाडा यावेळेस हा चेंडू येतोय वाईट वरून गिरंदोला येतोय गोलंदाजीसाठी षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर फटका फसलाय परंतु बॅटची लिडिंग एज या ठिकाणी लागली जाते परंतु त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या आहेत 2 खेळाडूंना फक्त औपचारिकता राहिले या मॅच मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 20 आकड्यावरती चौथं षटक मैदानाच्या आत आपण पाहतोय षटकातील पुढचा बॉल यावेळेस देखील हा बॉल डॉट येतोय षटकातील पुढचा बॉल यावेळेस हवाई हल्ला केलाय समोरच्या दिशेनं ऋषिकेश त्या ठिकाणी आहे आणि निश्चितच पकडतो शेल ऋषिकेशला आपण सुरुवातीला मिड विकेटला पाहिलं होतं कॉर्नरच्या दिशेला पाहिलं होतं मात्र तिकडनं त्याची मात्र बदली केली होती लॉंग ऑफला परंतु यावेळेस लॉंग ऑफला त्याच्या माध्यमातून चांगला झेल पकडण्यात आलाय आणखी एका विकेटचं पतन भरपूर विकेट्स डाऊन झालेत एमबी स्पोर्टच्या त्यांना मोठं धावफलक देखील चेस करायचं होतं धन्यवाद अजून 2 बॉल शिल्लक आहेत आणि धावा आपण पाहिलं तर अजून सुद्धा 51 धावांची गरज आहे सामना पूर्णपणे जिंकला आहे तो म्हणजेच जय भवानी वंगणपडा टीम न्यू बॅटर आपण पाहिला तर सूरज आणि आळ्या आळ्या तो देखील एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने देखील केला होता आणि तो देखील झेलच्या स्वरूपामध्ये बाद होतोय जणू काही रेशनच्या दुकानावरती लागलेली ही लाईन आपल्याला पाहायला मिळते एमबी स्पोर्ट टीमची कारण त्यांची जी बॅटिंग लाईफलाईनची गाडी होती ती थोडीशी रुलावरून खाली सरकली आहे आणि ज्या वेळेस रुलावरून गाडी सरकते ना त्यावेळेस निश्चितच अपघात सातत्याने होत असतो आणि तेच या ठिकाणी दृश्य पाहायला मिळाले विश्वनाथ बरब येतोय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर शेवटची विकेट आहे आणि विकेट हॅट्रिक करण्यासाठी देखील संधी आहे गोलंदाज वरुणकडे आणि शेवटचा बॉल देखील आहे कदाचित ज्या चेंडूवरती विकेट मिळवली तर निश्चितच ऑल आउट होईल टीम एमबी स्पोर्ट यावेळेस आपण पाहिलं तर कदाचित हा झेल पकडलायला हवा होता आणि एक रेकॉर्ड जरूर नोंदवलं असता जय भवानी वंगणपडा टीमच्या नावावरती परंतु सामना जिंकलाय अवघ्या 51 धावेने हा सामना जिंकलाय काय जबरदस्त खेळ राहिला असं वाटलं होतं की रोशन अँड प्रल्हाद बाद झाल्यानंतर गाडी कुठेतरी थांब